मित्रांनो नमस्कार. उद्योग मराठी माणसाचा या चॅनलच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या चॅनलवर आपण मराठी माणूस उद्योगात कसा येऊ शकतो याबद्दल चर्चा करतो. मराठी माणसाला या चॅनलच्या व्हिडिओजमार्फत व्यवसाय सुरू करण्याबद्दल प्रेरणा मिळावी हा आपल्या या चॅनलचा हेतू आहे आणि या संदर्भातच आपण या चॅनलवर बोलत असतो. मागच्या भागामध्ये व्यवसाय का करावा याबद्दल आपण थोडक्यात बोललो होतो. आज आपण व्यवसाय कोणी करावा याबद्दल बोलणार आहे. तुम्ही जर स्वतःला हा प्रश्न विचारलात की व्यवसाय कोणी करावा, त्याचं एक सहज सोपं उत्तर मनात काय येतं? कोणी पण करावा, त्यात काय एवढं. पण जर तुम्ही या प्रश्नावर गांभीर्याने विचार केलात तर तुम्हाला कळतं की जेवढा हा प्रश्न सोपा आहे त्याची उत्तरं तेवढीच अवघड आहेत. ती अवघड उत्तरं काय आहेत हे आपण या भागात जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काहीतरी वेगळं तुम्हाला शिकायला मिळेल. तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असेल की आपण व्यवसाय यावर इतकं का सारखं बोलतो आहे. कारण मित्रांनो, व्यवसाय हा एक नशा आहे आणि या नशामध्ये भली लोकं बुडाली आहेत. जी बुडाली आहेत त्यांच्याशी एकदा बोलून पहा. त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती कळेल की याच्यावर बोलणं का गरजेचं आहे ते. जर व्यवसाय करण्याबाबत बोलण्याचं झालं तर अनेक प्रश्न उभे राहतात. उदाहरणार्थ, जर व्यवसाय करणारी एक महिला असेल तर मग तू बाई माणूस आहेस, कसं करू शकशील? अगं तू आई आहेस, मुलांचं कोण बघणार? व्यवसाय करायला तुला वेळ कधी मिळणार? व्यवसाय करणारा कोणी तरुण असेल तर अरे तू फार लहान आहेस या सगळ्या गोष्टी करायला, तुझं वयच काय आहे अजून? आणि त्यातल्या त्यात जर कोणी वयस्कर माणूस असेल तर अहो आजोबा किंवा आजी, तुमचं वय काय आहे? तुम्ही करताय काय? झेपणार आहे का तुम्हाला हे? असे अनेक प्रश्न जे आहेत ते उभे राहतील. आणि गंमत बघा, तुम्ही स्वतः जेव्हा कन्फ्यूज असता तेव्हा तुमचं मन करतं की अरे आपल्या मित्राला किंवा कुणाला तरी मोठ्याला विचारून पाहावं की त्याचं मत काय. आणि अशा वेळेस काय होतं, तुम्ही ज्याला विचारता तो तुम्हाला इतके प्रश्न विचारतो की तुम्ही अजून कन्फ्यूज होऊन जाता, नाही का? आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कुठली नोकरी करताय आणि तुमच्या मनात आलं की व्यवसाय करून पाहायचा का मग तर अजूनच गंमत आहे. तुमच्यासोबत बाकी जे नोकरी करतायत ते तुम्हाला व्यवसायाबद्दल इतकं निगेटिव्ह बोलतील की तुमच्या मनातनं व्यवसाय करणं ही गोष्टच निघून जाईल. खरं तर जे नोकरी करतात त्यांनी व्यवसाय करायचा का आणि करायचा तर कसा करायचा याबद्दल आपण एक वेगळ्या भागात बोलूया. तुम्हाला जर व्यावसायिक व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. असतील तर उत्तम, पण नसतील तर तुम्हाला त्या डेव्हलप करायला लागतील. काय कॅरेक्टरिस्टिक असतात जर तुम्हाला एक व्यावसायिक बनायचं असेल तर हे आपण जरा समजून घेऊया. सगळ्यात आधी तुम्हाला इच्छाशक्ती हवी. इच्छाशक्ती म्हणजे काय? पहिली तर तुम्हाला इच्छा हवी की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. पण ती नुसती इच्छा असून चालतं का? नाही. ती एक प्रबळ इच्छा असली पाहिजे, एक स्ट्रॉंग विलपॉवर पाहिजे, की एक डिटर्मिनेशन पाहिजे की नाही मी हे करणार, कम वॉट मे आपण जे म्हणतो, काहीही होऊ दे, आता मी ठरवलं आहे हे मी करणारच करणार. ही एक विलपॉवर, ही एक इच्छाशक्ती तुमच्यात हवी. त्याचबरोबर तुमचा ॲटिट्यूड हा नेहमी पॉझिटिव्ह असावा. काय होतं, एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला अनेक नकारात्मक गोष्टीला तोंड द्यावं लागतं, अपयशाला तोंड द्यावं लागतं. ते अपयश तुम्हाला पचवावंही लागतं. बऱ्याच वेळा तुमचा इगोही दुखावला जातो. पण या सगळ्या गोष्टींशी झुंज देताना तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा नेहमी तुम्हाला मदत करतो व्यवसायात टिकून राहण्याकरता. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा हवाच हवा. त्यानंतर येते गोष्ट, कुठल्याही कामाची लाज नसावी. कसं होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक व्यवसाय सुरू करता तेव्हा तो व्यवसाय नवीन असतो. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळी कामे करणारी वेगवेगळी माणसे परवडत नाहीत. व्यवसाय नवीन असल्याकारणाने तुम्हीच त्या व्यवसायाचे करता धरता असता. तुम्हीच त्या ऑफिसमधले ऑफिस बॉय असता, तुम्ही सेल्स डिपार्टमेंट सांभाळता, तुम्हीच रिसेप्शनिस्ट असता, तुम्हीच मॅनेजर असता. तुम्ही अनेक भूमिका पार पाडतात आणि या तुम्हाला करायला लागतात. तुम्ही त्यावेळेस असं म्हणून चालणार नाही की अरे रे हे रिसेप्शनचं काम माझं नाही, मी ते करणार नाही. तुम्हाला पर्याय नाही आहे, तुम्हाला हे करावं लागेल. गरज पडेल तिथे तुम्हाला तुमच्या शर्टाची स्लीव्स वरती करून कामाला उभं राहावं लागेल.
त्यानंतर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे कॅरेक्टरिस्टिक तुमच्यात हवंच हवं. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट विकता, तुम्हाला ती विकताना समोरचा आपली बाजू काहीतरी मांडत असतो. तुम्हाला तुमची बाजू भक्कम तिथे ठेवणं गरजेचं आहे. पण हे करताना हे तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे की राग आणि चिडचिड होता कामा नये. म्हणून डोक्यावर बर्फ हवा आणि बोलताना जिभेवर साखर इतकं गोड बोला की त्याचे सगळे मुद्दे जे आहेत ते बाजूला ठेवून त्याला तुमचं म्हणणं हे पटेलच. म्हणून सांगतो, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवाच ठेवा. हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत कामाला येईल. त्यानंतर येतं निर्णय घेण्याची क्षमता. काय होतं की बऱ्याच वेळा तुम्हाला निर्णय वेळेवर घ्यायला लागतात. ते जर तुम्ही वेळेत घेतले नाहीत तर ती संधी तुमची चुकून जाते, ती संधी निघून जाते. म्हणून वेळच्या वेळी निर्णय घेणं हे फार गरजेचं. निर्णय घेणारा माणूस आवडतो, भलेही तो निर्णय नंतर चुकीचा असो की बरोबर, पण तो निर्णय घेणं फार महत्त्वाचं. म्हणून निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात हवीच हवी. त्यानंतर येते सेल्स करण्याची कॅरेक्टरिस्टिक. सेल्स म्हणजे विकणे ही एक कला आहे मित्रांनो, आणि ही आत्मसात झालीच पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर व्यावसायिक बनायचं आहे, मग भलेही तुम्ही एखादं प्रोडक्ट असो किंवा सर्व्हिस असो, ती तुम्हाला जर विकताच आली नाही तर तुम्हाला व्यवसाय कसा करता येईल. आणि तुम्हाला मी सांगितलं तसं सुरुवातीला तुम्हीच सर्व आहात, तुम्हीच सगळे काही आहात, तुम्हीच सेल्समन आहात, तुम्हीच मॅनेजर आहात. तर विकणे ही गोष्ट तर तुम्हाला यायलाच हवी. म्हणून सेल्स हा महत्त्वाचा भाग आहे आणि ही कला म्हणजे विकणे ही कला ही तुम्हाला आलीच पाहिजे. त्यानंतर येतं मित्रांनो प्लॅनिंग. प्लॅनिंग हे फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा अनप्लॅन्ड बिझनेस करता हे तेवढंच घातक आहे जेव्हा तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवता. जर तुम्ही डोळ्यावर पट्टी ठेवून गाडी चालवलीत तर कुठे ना कुठे तुम्ही ठोकणारच आणि कुठे ना कुठेतरी तुमचा अपघात होणारच. म्हणून प्लॅनिंग हे फार गरजेचं आहे. तुम्ही जर व्यावसायिक बनणार असाल तर तुम्हाला प्लॅनिंग करता यावं. प्लॅनिंग म्हणजे काय की 1 महिन्यानंतर तुम्ही कुठे असाल याबद्दल तुम्ही प्लॅन केलं पाहिजे की आत्ता मी इथे आहे, पण 1 महिन्यानंतर ही परिस्थिती अशीच नाही राहता कामा, त्या परिस्थितीमध्ये काहीतरी बदल आला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला लागतं ते म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग तर तुम्ही केलं, आता त्यानंतर येते गोष्ट एक्झिक्युशनची. तुम्ही फक्त स्वप्न बघत राहिलात तर त्याचा उपयोग आहे का? काही नाही. ते स्वप्न वास्तविक रूपांतर झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. म्हणून जे तुम्ही प्लॅन केलं आहे ते तुम्हाला एक्झिक्यूट करता आलं पाहिजे आणि याच्यातच तुमचं यश आहे. तर मित्रांनो, हे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत हे एका व्यावसायिकाकडे हवेच हवेत. आणि हे जर तुमच्याकडे नसतील तर हे तुम्ही तुमच्यात डेव्हलप केले पाहिजेत. डेव्हलप केले पाहिजेत म्हणजे एक्झॅक्टली मी काय म्हणतो आहे की या गोष्टींबद्दल तुम्ही थोडा अभ्यास करा. जे मोठमोठे व्यावसायिक आहेत त्यांची तुम्ही पुस्तकं वाचा. त्या पुस्तकांच्या माध्यमातून कठीण काळी त्यांनी काय स्ट्रगल केला हे तुम्हाला कळेल आणि कुठे ना कुठेतरी तुमची वास्तविकता त्यांच्या गोष्टीशी कुठेतरी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं कळतील किंवा तुम्हाला कळेल की अमुक कला ही कशी आत्मसात केली जाते. किंबहुना तुम्हाला या गोष्टी अनुभवानेही येतील. सेल्स हा एक असा विषय आहे जो तुम्ही पहिल्याच दिवशी काही यशस्वी होणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही समजा एखादं पेन विकायला गेलात कोणाला तरी, पण नॉट नेसेसरी तुम्ही पहिल्याच जमात एखाद्याला पेन विकाल. समोरचा नाही घेणार तुमच्याकडनं, पण त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. मग समोरचा जर तुम्हाला नाही म्हणाला तर त्याच्यामागची कारणं काय आहेत, का नाही म्हणाला असेल, या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि ही जी कला आहे ही अजून तुम्ही ब्रशअप करा. हे जे मी तुम्हाला ब्रशअप करणं सांगतो आहे यातनं तुमची ही सेल्सची कला अजून चांगली वाढत जाईल. तर मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यात हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जे या भागात आपण डिस्कस केले ते आहेत का, आणि जर नसतील तर ते आत्मसात करण्याची तुमची इच्छाशक्ती आहे का. हे जर असेल तर तुम्हाला कोणीच व्यवसाय करण्यापासून थांबवू शकत नाही. मी आशा करतो तुम्हाला या भागातनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर शिकायला मिळालं असेल तर खाली कमेंट नक्की करा. आजच्या विषयावर जे आपण बोललो त्या प्रवासातनं जर तुम्ही गेला असाल तर तुमचा अनुभवही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण आत्ताच तर आपण या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे. अजून बरंच काही फायदेशीर तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. चला,
भेटूया अशाच एका छानशा पुढच्या भागात. नमस्कार.